बघा लक्ष द्या, काल आपण कोणता लेसन चालू केला होता फिजिक्सचा? रोटेशनल बघा आपण चालू केलेला आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ठीक आहे, आता ह्या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये काल आपण काही टॉपिक पाहिले होते है ना. काल मला वाटते बघा आपण इथपर्यंत पाहिलं होतं, हे पण पाहिलं होतं आणि घड्याळ पण पाहिलेलं होतं. ठीक आहे, तर बघा काल आपण घड्याळापर्यंत आलो होतो है ना. आणि घड्याळापर्यंत लक्षात घ्या, याच्यामध्ये हा CETचा कॉर्नर म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं JEE किंवा नीटसाठी. किंवा इथं टाईम पिरियड काय, ह्या टाईम पिरियडवरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन येतात बरोबर. बाबा सेकंड हँडचा जो टाईम पिरियड आहे तो 60 सेकंड बरोबर. जो मिनिट हँड आहे, मिनिट हँडचा टाईम पिरियड किती झाला? 60 मिनिट किंवा 3600 सेकंड. आणि जो तुमचा आवर हँड आहे, त्या आवर हँडचा टाईम पिरियड किती सांगितलं होतं मी तुम्हाला? 12 आवर्स. ओके, आणि त्याचं तुम्ही सेकंडमध्ये कन्व्हर्जन केलेलं होतं. तर आता पुढं जाऊयात बघा, पुढं काय म्हणतोय बघा. हां, तर आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे काय आहे ते है ना. हां, तर बघूयात आता हे काय टॉपिक आहे ते बघा. तर इथं आहे बघा, राईट द डिफरन्स बिटवीन द सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स है ना. बाबा हे काय आहे बघा, देर आर सो मेनी टाइप्स ऑफ फोर्सेस. तिकडं वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेसचे प्रकार आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत. पण या लेसनमध्ये मेन 2 प्रकारचे. किती प्रकारचे रे? आवाज सगळ्यांना झाला पाहिजे. किती प्रकारचे मेन? अरे तर 4 झाले ना. किती? मेन 2 प्रकारचे. किती आहेत मेन? 2 प्रकार. बघा, जो पहिला आहे ना हा आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. बघा आता इथं मी तुम्हाला ह्याचं ब्रीफली एक्सप्लेनेशन देईल. आता हे फिरायचं थांबतंय. हा थांबलं बघा, ते माझं ऐकतंय ते. हां, आता बघा इथं हा जो फोर्स आहे ना, ह्या फोर्सची जी डायरेक्शन आहे बघा, आता हा ह्याचा सर्कल आहे आणि ह्या फोर्सची डायरेक्शन इकडं आहे. आता इथं बघा, इथं बी तसे 2 प्रकारचे फोर्स आहेत. एक हा फोर्स आहे F1 आणि दुसरा आहे फोर्स F2. बघा, तर जो फोर्स, लक्ष द्या, जो फोर्स ह्या ॲक्सिसच्या सेंटरकडं, म्हणजे हा जो सर्कल आहे ना, या सर्कलमधून जो ॲक्सिस जातोय ना, त्या ॲक्सिसकडं जो फोर्स आहे आणि जो ॲक्सिसपासून दुसरीकडं आहे, जो टुवर्ड्स द सेंटर आहे त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल. पिटलचा अर्थ काय? टुवर्ड्स. बोला, पिटलचा अर्थ काय? टुवर्ड्स म्हणजे च्याकडे, कोणाकडे? सेंटरकडं. सेंट्रिपिटल म्हणजे ज्या फोर्सची डायरेक्शन हे कुठं आहे? सेंटरच्या दिशेने, त्याला म्हणणार तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणणार बोला? आणि जो सेंटर पासून अवे आहे किंवा सेंटर पासून दूर चाललेला आहे त्याला म्हणणार तुम्ही सेंट्रिफ्युगल. काय म्हणणार त्याला तुम्ही? सेंट्रिफ्युगल. बघा आता इथं तोच फोर्स आहे. आता बघा ह्याच्यावरती तुम्हाला CETला क्वेश्चन आहे. ए लवटे ताड बस ना, काय बोलतो त्याला? काय बोलतो त्याला? असा का बसलाय? सरळ बस. आवाज बंद, आवाज बंद सर्वांचा. पुढं सरक रे, चल, त्याला जागा नाही बसायला. सरक पुढं चल. ए सरक पुढं चल. सरक रे पुढं चल. सरक पुढं. हां, आवाज बंद. हां बघा, तर आता आपण पाहतो डिफरन्स. काय पाहतोय रे? काय पाहतोय बे? कशामधला? सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि बघा हा जो सेंट्रिपिटल फोर्स काय म्हणते बघा, द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ पार्टिकल ऑफ नाही ऑन आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. बघा असा फोर्स त्या पार्टिकलवरती ऍक्ट होतो जो काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. आणि तो कुठं? टुवर्ड्स द सेंटर. सर्कलचा जो सेंटर आहे ना त्या सेंटरच्या दिशेला. सगळ्यांचं लक्ष इकडंच आहे ना? ए शंकरपाळ्या तुझं बी आहे ना? ओ आता कुठला शंकरपाळ्यातलं? सगळे शंकरपाळे आहेत मागचे. हां, एका चापटीतच पाणीचं लक्ष नाही दिलं तर दुसरी लागूच देणार नाही. हा इकडे बा, सेंट्रिफ्युगल. दुसरा कोणता पाहायचा आहे? दुसरा कोणता पाहायचा आहे? बघा द सिडो फोर्स. म्हणजे ऍक्च्युली हा सिडो म्हणजे आभासी फोर्स आहे. कसला फोर्स आहे? आभासी. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं बघा. अजून एकदा सांगू का? ऐकायचंय का? बघा तुम्ही 11वीत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस पाहायला मिळाले. ठीक आहे, त्यात एक सिडो फोर्स नावाचा फोर्स होता है ना. बघा थोडीशी हिस्ट्री सांगतो, ऑनलाईनवाले पण ऐका. बघा की हिस्ट्री काय आहे. जे तुमचे न्यूटन बाबा आहेत, न्यूटन बाबांनी वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस सांगितले आणि न्यूटन बाबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं स्वराली. ते स्टेटमेंट काय दिलं होतं बाळा?
की जोपर्यंत बघा त्यांनी दोन प्रकारचे फोर्स सांगितले होते, एक कॉन्टॅक्ट आणि दुसरा नॉन कॉन्टॅक्ट. पण ॲक्च्युली त्यांनी काय सांगितलं होतं म्हणजे त्याचं अगोदर स्टेटमेंट काय होतं ते फॉल्स ठरलं नंतर, ते म्हणजे अपवाद झाला काय की जोपर्यंत मी एखाद्या ऑब्जेक्टच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होऊ शकत नाही, असं न्यूटन बाबांनी सांगितलं होतं. ठीक आहे. म्हणजे आता मला सांगा साधी गोष्ट आहे, तिथून बघा आता ही बॉटल आहे, ह्या बॉटलला जर उचलून घ्यायचं म्हटलं तर मला ह्याला काय करावं लागतं, धरावं लागतं. ह्याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला. किंवा बघा या ठिकाणी हा रिमोट आहे, ह्या रिमोटला जर माझ्याकडे घ्यायचं म्हणजे ह्याला मी पकडून ह्याच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागतो. किंवा कोणाला आता जर मी इथं उभं राहून म्हणलं त्याला आजा येईल का, ते नाही येणार. ते येणार का, नाही. म्हणजे ॲक्च्युली डायरेक्ट त्याला मला कॉन्टॅक्ट पाहिजे. तर ऐका हा कॉन्टॅक्ट फोर्स होता. आता स्युडो फोर्स म्हणजे एक्झॅक्ट काय आहे मला सांगा. समजा तुझं नाही घेत आता, हां ते आलं नाही का, ते चनकी पांडे आलं नाही का, चैत्या नाही का आला, गरीबाचा सलमान खान. बरं हां बर असं ते समजा आपला लवटे घेतला. कुठे गेला लवटे, बघा ऐका हा लवटे आहे आणि आता बघा हा जो लवटे आहे हा लवटेकडे एक चांगलीशी गाडी आहे. गाडी अशा शिटाची आहे, हां कशा अशा. आणि लवट्याने घेतली गाडी, लवटे निघाला कॉलेजमध्ये. गाडीवरती बसतात किती मला माहित नाही मागं कुणाला बसवलंय, हां पण लक्षात घ्या त्यानं मागं कुणाला तरी बसवलं आणि तो गाडीवरती चालला. गाडीवरती चालला असं त्याला आला गतिरोधक. हा काय करणार, ब्रेक. हा काय करणार, ब्रेक दाबणार. ओरडू नका रे. हा काय करणार, ब्रेक दाबणार. बरोबर. मला सांगा ब्रेक दाबल्याच्या नंतर जो त्याच्या पाठीमागं बसलेला त्याचा मित्र आहे तो काय करणार, तो पुढे जाणार. मला सांगा ह्याने त्या मित्राला धरून ओढलंय का, ह्याचा मित्राशी कॉन्टॅक्ट आहे का, तरी सुद्धा मित्राचं काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट. काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट. बघा मित्राचं झालं डिस्प्लेसमेंट, त्याचा झाला मूड ऑफ. हां कसला भारी म्हणला, कोण बसवायचं तुला मागं, मित्र. लोंडे आहे की तुझं, दुसरीकडे गेलं हो की एक आहे की तुझं मित्र. हां बरं आहे का, इकडं बघा. मला आता चला मेन मुद्द्यावरती या. मला सांगा इथं मेन मुद्दा आहे का, इथं कॉन्टॅक्ट आलाय का, नाही. तरी पण जो ऑब्जेक्ट आहे किंवा तो जो त्याचा मित्र आहे त्याचं डिस्प्लेसमेंट पुढे झाले. किंवा समजा तुम्ही कारमध्ये बसले, कार जर तुम्ही टर्नला घेतली तर तुम्ही काय करता, लेफ्टला घेतली तर राईटला जाता आणि राईटला घेतली तर लेफ्टला जाता. ठीक आहे. किंवा ब्रेक दाबलं तर तुम्ही पुढे जाता. तुम्हाला कुणीही ढकलत वगैरे नाही तरी पण तुम्ही पुढे जाता. तिथं कुठला तरी फोर्स प्रेझेंट आहे, तो तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही पण तुमची हालचाल करतो, तुमचे डिस्प्लेसमेंट करतो आणि तो फोर्समध्ये स्युडो फोर्स आहे. आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ना, हा स्युडो फोर्स आहे. इथं एक मुद्दा लक्षात ठेवा, लक्षात घ्या. मी काही इथं मॅडम मी इथं सैराटची स्टोरी नाही सांगत, ऐका. ज्या वेळेस तुम्ही कारमध्ये बसता किंवा बसमध्ये बसता आणि ज्यावेळेस बस ड्रायव्हर हा लेफ्ट टर्न घेतो त्यावेळेस तुम्ही राईटला झुकता किंवा राईटकडं तुम्ही डिस्प्लेस होता. तर ते कशामुळं होता असं तुम्हाला जर सीडीला प्रश्न विचारला तर ते म्हणायचं सेंट्रिफ्युगल फोर्समुळं. ते सेंट्रिपिटलमुळं होत नाही, ते कोणामुळं होतं, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर बघा हे दोन डिफरन्स आहेत सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मधला. पुढे काय म्हणते, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. जो तुमचा सेंट्रिपिटल फोर्स आहे हा ऑलवेज डायरेक्टेड कुठं आहे, सेंटर. आणि पुढे काय म्हणते, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स अवे फ्रॉम द सेंटर. बघा जो सेंट्रिफ्युगल आहे कसा आहे, अवे आहे, हा कसा आहे, टुवर्ड्स आहे. हा रियल आहे, हा कसा आहे, रियल नाही, म्हणजे तो स्युडो आहे. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स देअर इज नो सर्क्युलर मोशन. हे लय गरजेचं आहे. जर तुमच्या पार्टिकलला सर्क्युलर मोशन करायची असेल तर त्याच्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स हा लागतो आणि लागतोच. मग तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतो. जसं फॉर एक्झाम्पल पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मग इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण देतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतो. कळलं. बघा जो तुमचा न्यूक्लियस आहे, जो तुमचा ॲटम आहे, ॲटममध्ये जो तुमचा न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतो. मग इलेक्ट्रॉन कसा फिरतो, सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. मग इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असताना त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. मग तो सेंट्रिपिटल फोर्स कोण देतो, तर त्या इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमधलं जे न्यूक्लिअर फोर्स आहे म्हणजे त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो तिथं काय प्रोव्हाइड करतो त्यांना, तिथं सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एक स्पेसिफिक फोर्स mv²/r हा त्याचा फॉर्म्युला आहे, पण तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. इलेक्ट्रॉनच्या बाबतीत पाहिलं गेलं तर न्यूक्लिअर फोर्स आहे, अर्थ आणि सनच्या बाबतीत पाहिलं गेलं तर तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तुम्ही जर तुमचं ते हे घेतले बॉब घेतले आणि ते स्ट्रिंगला जर बांधले ना,
गोटी घेतली आणि एका दोरीला बांधून जर फिरवली तर ती सुद्धा सर्क्युलर मोशन करते किंवा अशी करते, अशी किंवा अशी करते. तर इथं जो सर्क्युलर मोशन होतो तर तिथं सर्क्युलर मोशनसाठी जे सेंट्रिपिटल फोर्स आहे तर ते कोण प्रोव्हाइड करतं, तर त्या स्ट्रिंगमधलं जे टेन्शन आहे ना ते टेन्शन तिथं तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या सेंट्रिपिटल फोर्स शिवाय तुमची सर्क्युलर मोशन होत नाही. आणि इथं काय म्हणते इट कॅन एक्झिस्ट विदाऊट सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे बघा म्हणजे इथं हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ना, सेंट्रिफ्युगल फोर्स नसला तरी सर्क्युलर मोशन ही होतेच. आता इथं थोडंसं चुकलं, इट कॅन एक्झिस्ट विदाउट सेंट्रिपिटल फोर्स हे वाक्य चुकीचं आहे. इथं काय असायला पाहिजे, सर्क्युलर मोशन कॅन बी एक्झिस्ट किंवा सर्क्युलर मोशन कॅन बी परफॉर्म विदाऊट सेंट्रिफ्युगल फोर्स. पुढे काय म्हणते एक्झाम्पल बघा, प्लॅनेट्स ऑर्बिटिंग अराउंड द सन आणि द बाईक मेकिंग अ टर्न. ज्यावेळेस तुमची गाडी टर्न घेते ना, बघा तुम्ही गाडी टर्न करत गाडी अशी झुकवता आणि तुम्ही अशी झुकता, बरोबर का, कारण तुम्ही कुठे जाता तुमच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होतो, सेंट्रिफ्युगल. लवट्या कोणता फोर्स ऍक्ट होतो रे, टेन्शनमध्ये आलं का, टेन्शनमध्ये आलं, सेंट्रिफ्युगल फोर्स. कोणता ऍक्ट होतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. चला तर आय होप हा टॉपिक सगळ्यांना कळला असेल. पुढची टर्म बघा, पुढचा टॉपिक आहे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आणि त्याचं इक्वेशन काय, आणि याच्यातच तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स बी पाहिजे बघा. तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजे काय आहे, जसं तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स पाहिलाय तसंच तुम्हाला सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन पाहिजे. तर इथं काय म्हणते बघा, फॉर्म्युलाज आर द की ऑफ न्यूमेरिकल्स. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही सीईटी नीट आणि जेडब्ल्यूचे MCQ सोडवाल तर MCQ मध्ये मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल्स असतील आणि न्यूमेरिकल्स सोडवण्यासाठी महत्त्वाची की काय आहे, चावी. न्यूमेरिकल्सचं जर कुलूप उघडायचं असेल तर महत्त्वाची चावी काय आहे, फॉर्म्युला. आणि इथं बघा हा जो ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे, चला इथं लिहूयात बघा. ऍक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे, शाही संपली करायची नाही आहे, ऍक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, v²/r किंवा बघा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजे r ओमेगाचा स्क्वेअर आहे. काय आहे, r ओमेगाचा स्क्वेअर. आता इथे तुम्ही म्हणाल सर v²/r बी आहे आणि r ओमेगाचा स्क्वेअर असं काय, आणि एक रिलेशन तुम्हाला सांगतो बघा, v=r ओमेगा असतं. बोला v= काय असतं रे, v= काय असतं, मला सांगा, v=r ओमेगा असतं. जर तुम्ही बघा आता बघा सेंट्रिपिटल फोर्सचा ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे, v²/r. बोलायचं नाही, काय आहे, v²/r. जर मला सांगा व्हीच्या जागी जर तुम्ही r ओमेगा ठेवलं तर इथं कसं होईल, r² ओमेगा²/r. एक r ला एक r कट झालं, मग AC म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन इक्वल काय राहिलं, r ओमेगाचा स्क्वेअर. तर बघा इथं हा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे, vt ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, r हे रेडियस आहे आणि ओमेगा हे काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. काय बोला, अँग्युलर व्हेलॉसिटी. तर हे आहे तुमचा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ठीक आहे, तो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे बघा. आता बोलू नको ना दादा, कोणके बोलू नको, इकडे बघ, इकडे बघ रे, इकडे बघ. ते मला तो सूरज चव्हाण सारखा दिसून राहिला बे, SQ RQ ZQ गोलीगत धोका. बस इकडे बघ, बोलू नको, लवटे सांग ना गप्प बसायला. बस हा जो फोर्स आहे ना, हा बाळानो, हा जो फोर्स आहे ना, हा फोर्स कोणता आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. हा कोणता फोर्स आहे बोला, हा कोणता फोर्स आहे रे, बघा हा आहे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, mv²/r. अजून एक फॉर्म्युला इथंच देतो मी, लक्षात ठेवायचा, mr ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे, बघा हा एक फॉर्म्युला आहे, mv²/r आणि mr ओमेगाचा स्क्वेअर. आता तुम्हाला कळलं असेल ओमेगाचा स्क्वेअर कसा आला ते, कारण v= काय आहे, r ओमेगा. मग इथं जर तुम्ही त्याचं ठेवलं तर r² ओमेगा स्क्वेअर, खालचा एक r वरचा एक r काय होईल, कट होऊन जातो. ठीक आहे, तर तिथं mr ओमेगाचा स्क्वेअर होतो. ठीक आहे, पहा इथं जर ठेवलं तुम्ही तर हे असं होईल, mr² ओमेगा स्क्वेअर अपॉन r. एक r काय झालं, कट झालं, मग राहिलं का mr ओमेगाचा स्क्वेअर. कळलं का, हे तुमचं काय आहे, सेंट्रिपिटल. कळलं सर्वांना, हे दोन फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युला पुढे अजून तुम्ही हे करू शकता बघा, ओमेगाची व्हॅल्यू असते 2π/t. इथं तुम्ही ही व्हॅल्यू टाकू शकता, किंवा ओमेगाची अजून एक व्हॅल्यू असते, काय असते, 2πn. ती व्हॅल्यू इथं टाकू शकता. आता ते न्यूमेरिकल्स वाईज चेंज राहतं की कोणत्या न्यूमेरिकल्समध्ये कोणता फॉर्म्युला वापरायचा. तर सगळ्यांना सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन समजलं का, सर्वांना समजलं, आवाज येत नाही रे, समजलंय का, असा आवाज यायला पाहिजे. चला पुढे बघा, इकडे बघा. चला आता आले तुम्ही खऱ्या फिजिक्स मध्ये. चला एकदा ताड बसा, हात चोळा आणि ताड बसा. आवाज बंद करा, मी पाणी घेतो थोडस.
हां ओके रिलॅक्स. हां बघा आता आता 3-4 प्रकारचे ॲप्लिकेशन पाहिजे. ताड बसले सगळेजण. किती पाहिजे? 3-4 प्रकारचे ॲप्लिकेशन. आणि ह्या ॲप्लिकेशनच्या बेसिसवरती हे ॲप्लिकेशन संपले. ॲप्लिकेशन ऑफ UCM संपलं की लगेच ह्याच्यावरचे आपल्याला CETचे क्वेश्चन पाहिजे. सगळेजण तयार आहेत का? बघा तर आपण पाहतोय आता ॲप्लिकेशन ऑफ UCM. काय पाहतोय आपण? बघा तर इथं पहिलं ॲप्लिकेशन दिलेलं आहे व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. बघा जो तुमचा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरनं खंडाकडे व्हेकल म्हणजे गाडी चाललेली आहे. आणि ही गाडी चालत असताना त्याच्यावरती एक एक्सप्रेशन पाहिजे. काय? डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर अ मॅक्झिमम स्पीड अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय सवनी? ज्या वेळेस हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरनं कार किंवा टू व्हीलर जात असेल तर त्याचा मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे जेणेकरून ॲक्सिडेंट नाही व्हायला पाहिजे. हां 40 ते 30 तसं नाही, फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये काढायचं आपल्याला. हां कोण म्हणलं 40 ते 30? तुम्ही ते हे बघितले का? रायडर 100ने बी वळतात ते. आणि तुम्ही रायडर बनायला जाल दवाखान्यात जाल बरं का. रायडर बिडर बनू नका ठीक आहे. 40 ते 30 वगैरे काही नाही आहे. बा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरून आपण काढणार आहोत. चला लक्ष द्या. तर आता हां बोलायचं नाही. बोलायचं नाही. मला सिरियस करू नका, उगीच बोलू नका. बघा तर ही तुमची गाडी आहे ठीक आहे. ही तुमची गाडी आहे, ब्रँड अँबॅसेडर गाडी आहे ठीक आहे. आणि बघा हा तुमचा सर्क्युलर ट्रॅक आहे. हिला उचलून इथं ठेवली. हे समोरून कशी दिसते ते ठीक आहे. पण ॲक्च्युली हा रोड असा आहे है ना. आणि या रोडवरनी गाडी चालली. काय चालले रे? दिसते का? ही काय आहे रे? गाडी. काय आहे? ही काय आहे रे? हा काय आहे रे? रोड. काय आहे? रस्ता. हा आणि ह्याच्यावरनं चालले गाडी. ह्याच्यावरनं काय चालले रे? काय चालले रे? हा आणि ह्या गाडीची गती म्हणजे ह्याची व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे ते आपल्याला शोधायची. शोधायची का मग? सर्वांना शोधायची. ओके चला. तर आता बघा इथं बघा. आता तुम्हाला सांगतो आपली मुलं असतात खेडेगावातली ठीक आहे. माझ्याकडे तर जनरली मुलं खेडेगावात येतात. खेडेगावातल्या मुलांच्या तर इंग्लिशचे वांदे है ना. आणि मग मुलं येऊन म्हणतात सर मला इंग्लिश येत नाही मग फिजिक्स लागले मार्क कसे पाडायचे. बघा त्यासाठी मी इथं एक्सप्रेशनमध्ये गिव्हन कसं लिहायचं तेही दिलेलं आहे. हां आणि तरी ज्या बघा आणि लक्षात घ्या ऑनलाईनवाले सुद्धा हे जे एक्सप्रेशन किंवा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ह्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल. आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या नोट्स आहेत प्रत्येक लेसनच्या प्रॉपर नोट्स जेणेकरून तुम्हाला इतर कोणत्याही लक्ष दे ना इतर कोणत्याही प्रकाशन किंवा इतर कोणतेही टेक्स्टबुक वगैरे वापरायची गरज लागणार नाही. त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये नोट्स दिल्या जाणार आहे ठीक आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि लय सारे मार्क्स पाडायचे ठीक आहे. बघा तर आता इथं बघा आता गिव्हनमध्ये आता इथं तुम्ही लिहिणार कन्सिडर अ कार विच इज मुव्हिंग और विच इज गोइंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक हॅव्हिंग द मास m वगैरे वगैरे जे आहे ते. आता इथं जे दिसते ते बघा. आता ही जी तुमची कार आहे ना बाळांनो हां लक्ष द्यायचं. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मी कोणालाही उठवून परत हे सॉल्व करायला लावेन एक्सप्रेशन किंवा विचारेल आणि नाही आलं तर मग हां परत हजामत करेल त्याची ठीक आहे. हां लक्ष द्या. बा हे आहे कार. हे काय आहे? बा काय म्हणते? फोर्सेस ॲक्टिंग ऑन द कार. ही जी कार आहे ना ह्या कारवरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होत आहेत तर बघा ह्याच्यावरती पहिला फोर्स वेट EMG व्हर्टिकली डाऊनवर्ड. बघा हे त्याचं EMG वेट त्याच्या कारचं वेट आहे ते किती आहे EMG आणि ते कसं ॲक्ट होतंय व्हर्टिकली डाऊनवर्ड. तो कसा ॲक्ट होतोय व्हर्टिकली डाऊनवर्ड ठीक आहे. बघा पुढे काय आहे? नॉर्मल रिॲक्शन N. काय आहे? नॉर्मल रिॲक्शन N ठीक आहे. व्हर्टिकली अपवर्ड बॅलन्स द वेट EMG. बघा दुसरी काय आहे? नॉर्मल रिॲक्शन आहे. दुसरी काय बोला? नॉर्मल रिॲक्शन. ही तुमची नॉर्मल रिॲक्शन आहे ठीक आहे. आणि नॉर्मल रिॲक्शन कशी आहे? व्हर्टिकली आंधळ्या बघ की इकडं डोळे असताना डोळे झाकून बसत आहे ते. देवाने एवढे चांगले चांगले 2 डोळे दिले. बघ की मला बघ फळ्याला बघ. हा ऐका इकडं बघ. मला सांगा इथं जे फोर्स ॲक्टिंग होत आहेत कारवरती एक कसा आहे? एक कसा आहे? डाऊनवर्ड कोण आहे? वेट EMG. आणि अपवर्ड कोण आहे? नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करते? कोणाला बॅलन्स करते? ओके आता पुढे काय म्हणते बघा
Forces of static friction FS between the road and tires while working in the frame of reference attached to vehicle it balance the centrifugal force. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुमची गाडी अशी चालली ना ह्याच्यावरनं हे तर हे जे गाडीचे टायर आहेत बघा इथं इथं दाखवलंय तुम्ही लक्षात घ्यायचा. आता ही गाडी समोरून दिसते पण गाडी इकडं चालली तर जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे तो कुठं असतो इकडं. हे कधीही लक्षात ठेवायचं बरं का. जे गाडीची मुवमेंट आहे म्हणजे गाडी ज्या दिशेला चालली आहे फोर्स जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे तो एक्झॅक्ट कुठं असणार आहे त्या मोशनच्या गाडी किंवा जे कार आहे त्याच्या मोशनच्या ऑपोजिट डायरेक्शनला. आता समजा ही कार आता आपण एक्झाम्पलसाठी समोर तोंड केलं पण ॲक्च्युली गाडी इकडे चालली तुझ्या मामाच्या गावाला चालली ठीक आहे आणि त्याचा फ्रिक्शनल फोर्स कुठं असणार आहे इकडं कुठं असणार आहे इकडं ठीक आहे. आणि इकडं बघा इथं जो नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे त्या गाडीचे जे टायर्स आहेत आणि जे रोड आहे ह्या दोघांमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे जे त्यांच्यातलं फ्रिक्शनल फोर्स आहे ते फोर्स तिथं काय करणार आहे तुम्हाला तो सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे. आता पुढं काय दिलं ते बघा. तर आता इथं काय होणार आहे बघा जे तुमचं एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशनमध्ये बघा हे जे तुमचं MG आहे हे MGला कोणी बॅलन्स केलं N आणि बघा हा जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय तुमचा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. एक लक्षात ठेवा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r असतो सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला सुद्धा mv²/r असतो. फक्त इथं मायनस साईन लावलं जातं. मायनस साईन हे त्याचं मॅग्निट्यूड दाखवत नाही त्याची डायरेक्शन दाखवतं. काय दाखवतं त्याची डायरेक्शन बघा. तर आता इथं हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा mr⍵ स्क्वेअर आहे ठीक आहे. मग आता काय करायचं बघा ह्याला समजा तुम्ही इक्वेशन नंबर 1 दिलं ह्याला तुम्ही इक्वेशन नंबर 2 दिलं ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही 2 नंबर इक्वेशनला 1 नंबर इक्वेशनने डिवाइड केलं म्हणजे जसं आता बघा इथं दिलेलं आहे काय आहे FS = काय आहे तिथं mr⍵ स्क्वेअर आणि ह्याला जर तुम्ही डिवाइड केलं कशाने डिवाइड केलं mg सॉरी नॉर्मल रिॲक्शन एक मिनिट बघा त्याला जर तुम्ही काय केलं डिवाइड केलं कशाने डिवाइड केलं बघा नॉर्मल रिॲक्शनने डिवाइड केलं आणि इथं काय हे m आहे mg नाही तर हे m काय झालं रे कॅन्सल झालं. म्हणजे मला सांगा FS/N = काय आलं r⍵² आलं ठीक आहे. आता मला सांगा ह्यालाच जर तुम्ही इथं mr⍵² ऐवजी जर तुम्ही mv²/r/m जे असं लिहिलं तर हे m काय होणार आहे कॅन्सल. हे जी वरती गेलं तर काय राहतं इथं v²/r g. म्हणजे एकंदरीत इक्वेशन कसं बनलंय बघा बघा इथं लिहितो FS लक्ष द्या FS/N = mv² सॉरी m नाही एक मिनिट m नाही येतं बघा इथं काय आहे v²/r g. तुम्हाला काढायचं आहे काय रे मॅक्झिमम स्पीड. काय शोधायचं आहे तुम्हाला मॅक्झिमम. ह्याला तुम्ही v मॅक्स म्हणा हाच तुमचा काय आहे मॅक्झिमम स्पीड आहे. मग मला सांगा नीट लक्ष द्या बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या. आता हा जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे ना बघा इथं हा जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे हा फ्रिक्शनल फोर्सचा एक फॉर्म्युला असतो. आता इथं त्यांनी लिहिलेला नाहीये ठीक आहे. तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे ना तो असा असतो μ/N ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो μ/N. मग इथं जर मला सांगा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्या फ्रिक्शनल फोर्सची जर व्हॅल्यू मी इथं ठेवली μ/N तर हे n आणि हे n काय झालं कॅन्सलचं ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जी आहे ना μ/N ते ठेवली तर n काय झालं कॅन्सल झालं. म्हणजे राहिलं काय बघा बघा इथं लिहितो आता एक मिनिट ह्याला रफ करतो बघा. आता हे कसं झालंय बघा तुम्हाला एक्झॅक्ट इक्वेशन कसं मिळालं होतं असं मिळालं होतं कसं बा असं FS/N = v²/r g. FS ची व्हॅल्यू काय आहे μ/N = v²/r g. μ/N हे ह्याचा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. म्यू म्हणजे काय आहे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. μs काय आहे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याची पण व्हॅल्यू असते ठीक आहे ते सांगेल मी तुम्हाला. बा इथं n काय झालं कॅन्सल झालं. मग आता हे r g इकडे गेलं तर इथं कसं राहिलं v² = μs/r g. v काय झालं रे √μs/r g. आणि बघा हेच तुमचं मॅक्झिमम स्पीड झाला ठीक आहे. हा काय झाला तुमचा मॅक्झिमम स्पीड. म्हणजे बघा कोणत्या रोडला आता मगाशी मी प्रश्न विचारल्यानंतर काही जणांनी सांगितलं की गाडीचं स्पीड 30 40 50 असायला पाहिजे पण ते 30 40 50 नसून त्या रोडची जी रेडियस आहे ना त्या रेडियस ते बघा हा जो रेडियस आता इथली ही जी रेडियस असणार आहे ठीक आहे. तर हे जे रेडियस आहे ना रेडियस ऑफ कर्वेचर ज्याला म्हणतात त्याच्या व्हॅल्यू म्हणजे रोड किती रुंद आहे किती अरुंद आहे त्याच्यावरती ठरणार की तुमच्या गाडीचा स्पीड. कारण बघा μs ची व्हॅल्यू पण फिक्स असते आणि g ची व्हॅल्यू सुद्धा काय असते फिक्स असते ठीक आहे. मग चेंज व्हॅल्यू कशाची होते r ची कारण μs आणि g आता μs ची व्हॅल्यू चेंज होते पण प्रत्येक ठिकाणी चेंज होत नाही लक्षात. तर हे झालं तुमचं एक्सप्रेशन. कुठलं एक्सप्रेशन झालं हे ॲप्लिकेशन ऑफ UCM मधलं व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. पहिलं समजलं सगळ्यांना एक्सप्रेशन पहिलं ॲप्लिकेशन समजलं का सगळ्यांना का व्यवस्थितपणे ओके. चला आता पुढे बघूया दुसरं ॲप्लिकेशन काय आहे ते. मौत का कुआ गड्ड्याला गेलं कधी गड्ड्याला
गड्ड्याची यात्रा, त्या गड्ड्याच्या यात्रेत असते बघा हे. हा, लय जबरदस्त स्टंट करतात हे. बघा फिजिक्स कुठं कुठं येतं, इथं सुद्धा फिजिक्स लागते तुम्हाला. बघा तुम्हाला सांगतो, हे जे आता हे जे बाबा गाडी फिरवतोय ना बघा, हा जो बाबा गाडी फिरवतोय ना, ह्याच्या गाडीला ब्रेक नसते बरं का. आणि जर ब्रेक असलं तर हा गाडीच फिरू शकत नाही, हा जिवंतच राहत नाही. हा जर गाडी तेच तर इथं तेच पाहिजे ना, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड फॉर अ ड्रायव्हर रायडिंग हिज व्हेकल इनसाइड द इनसाइड दोनदा झालंय. लक्ष द्या, बोल नका. इनसाइड अ वेल ऑफ अ डेथ, म्हणजे तुम्ही वॉल ऑफ अ डेथ असं सुद्धा म्हणता. तर बघा पहिलं ऍप्लिकेशन काय पाहिलंय, व्हेकल ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. दुसरं ऍप्लिकेशन काय पाहतोय, वेल ऑर द वॉल ऑफ अ डेथ. ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट्स म्हणून पण येतं किंवा तुम्हाला ह्याच्यावरती एक्सप्रेशन म्हणून पण येईल, की तुम्ही एक्सप्रेशन फाइंड आउट करा की ज्या वेळेस एखादा रायडर वा ड्रायव्हर ज्या वेल ऑफ डेथ आहे, ही जी तुमची वेल ऑफ डेथ आहे, ठीक आहे, ह्या वेल ऑफ डेथमध्ये हा जो बाबा गाडी फिरवतोय ह्याच्या गाडीचा मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे, कारण त्याच्यापेक्षा जर स्पीड कमी झालं तर गाडी काय होणार, पडणार. तर ती गाडी पडू नये म्हणून आता मागाशी काय पाहिलं आपण, मॅक्झिमम स्पीड, की त्याच्या पुढे जर स्पीड गेला तर गाडी काय होणार, रोडच्या बाहेर जाऊन पडणार. आणि इथं काय आहे, मिनिमम स्पीड, ह्याच्या खाली जर स्पीड गेला तर गाडी पडणार. तर ती गाडी पडू नये म्हणून मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे, तर ते आपल्याला पाहायचं आहे. आणि बघा इथं ते एक्सप्रेशन आहे आणि ते फाइंड आउट करणार आहात आपण. तर आता बघा ते कसं आहे, लक्ष द्या काय म्हणते बघा. सगळ्यात पहिली गोष्ट थांबा, आता अजून एक डायग्राम आहे. आता बघा हे तर डायग्राम तुम्हाला समजावी की वेल ऑफ डेथ काय असावं म्हणून ही डायग्राम, नाही तर पुस्तकात ही तुम्हाला पेपरमध्ये डायग्राम काढता येणार नाही. तर पेपरमध्ये कोणती डायग्राम काढायची ते मी तुम्हाला सांगतो. बघा ही डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढायची आहे. ओके, तर आता बघा हे तुमच्या पुस्तकातील डायग्राम आहे. आता इथं कसं आहे, आता इथं इमॅजिन करायची काहीच गरज नाही, कारण तुम्हाला लाईव्ह दिसते सगळं. बघा ही तुमची कार आहे आणि कार इथं बघा हे जे डॉट डॉट आहे ना, ते आता ही एक भिंत आहे, म्हणजे हे तुमची विहीर आहे आणि ह्या विहिरीमध्ये ती कार फिरते. आणि कशी फिरते बघा, ह्या डॉट डॉट लाईनवरनं फिरते. कशी फिरते, डॉट डॉट. हे बघा इथं दिसतंय ना, गेलं ते माणूस कुठे तरी गेलं बघा, आता फिरन थांबा. हे बघा हे फिरतंय ना, तर हे असं असं फिरते. ओके, तर लक्ष द्या बा. तर ज्यावेळेस गाडी फिरते तर त्या गाडीची म्हणजे ती जी भिंत आहे, त्या विहिरीची जी भिंत आहे, त्या भिंतीमध्ये आणि त्या गाडीचं जे टायर आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे, तो फ्रिक्शनल फोर्स वरच्या दिशेने आहे. ठीक आहे, आणि ती गाडी बघा अशी आहे. आता बघा इकडं लक्ष द्या बघा, हे बघा हे गाडी इथं आहे, तर नॉर्मल रिॲक्शन कशी असणार, वरती. म्हणजे इथं ॲक्च्युली ही गाडी आतून आहे, म्हणजे इथं आतमध्ये नॉर्मल रिॲक्शन आहे अशी, कळलं का. तर ही नॉर्मल रिॲक्शन आहे. त्या गाडीचं वेट कुठं ॲक्ट होणार रे, खाली. ह्या गाडीचं वेट कुठं ॲक्ट होणार, खाली, डाऊनवर्ड EMची. आता तिथं कोण कोणाला कसं बॅलन्स करते ते फक्त पाहिजे मागच्या केसेससारखं. बघा तर आता इथं काय आहे, ही जी गाडी आहे त्या गाडीवरती पहिला फोर्स नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते, कसं, हॉरिझॉन्टली. ही जी कार आहे, जी कार तुमची तिथं फिरते डाळव्या, जी कार फिरते मागापासून बघतोय तुझी लय चुलबुल चुलबुल चालू आहे. ठीक आहे, लक्ष दे. मी विचारणार आहे प्रश्न तुला नंतर. इकडं बघ, लक्ष द्या. ही जी कार आतमध्ये फिरते, ह्या कारवरती पहिला जो फोर्स ऍक्ट होतोय तो नॉर्मल रिॲक्शन आहे. पहिला फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिॲक्शन. आणि तो कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल आणि कुठं आहे तो, टुवर्ड्स द सेंटर. मला सांगा ही जी कार जी आहे, ती कार किंवा ती गाडी काय करते, सर्क्युलर मोशन करते. आणि सर्क्युलर मोशनसाठी गरज कशाची आहे रे, सेंट्रिपिटल फोर्सची. मग इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे, ही नॉर्मल रिॲक्शन. जसं अर्थला कोण प्रोव्हाइड करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, इथं कोण प्रोव्हाइड करणार, नॉर्मल रिॲक्शन. दुसरं त्याचं वेट mg डाऊनवर्ड आहे आणि जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ना ते अपवर्ड आहे. म्हणजे बघा इथं म्हणले, आता बघा हे जे नॉर्मल रिॲक्शन आहे ना, इथं तुम्ही ते लिहिणार, नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड बाय वेट mg अँड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द नॉर्मल रिॲक्शन. इथं बघा आता हे जे नॉर्मल रिॲक्शन आहे ना, बघा इथं काय म्हणते, द नॉर्मल रिॲक्शन n इज दस द रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स. ते दिलेलं आहे, फोर्स दॅट बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे ते काय करतंय बघा, सेंट्रिपिटल फोर्स काय करतोय, सेंट्रिफ्युगल फोर्सला मॅनेज करतंय. मग इथं जे नॉर्मल रिॲक्शन आहे ना, ते नॉर्मल रिॲक्शन म्हणजे कोण आहे, तुमचा सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि जे तुमचं वेट mg आहे हे कोणाला बॅलन्स करतंय, फ्रिक्शनल फोर्सला. ठीक आहे, आता बघा इथं जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे ना, ते फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय आहे, μs आहे. आता हे जे आहे लक्षात घ्या. आता इथं हा जो Fs हे आता बघा इथं असं झालं, इथं लक्ष द्या, मी तुम्हाला इथं समजून सांगतो. बघा हे पहा, आता इथं तिथं कसं झालेलं आहे बघा, Fs आहे ना, Fs ची एक व्हॅल्यू काय आहे, mg. ठीक आहे, आणि हा जो Fs आहे ह्याची दुसरी व्हॅल्यू काय आलेली आहे इथं, μsn. काय आलेली आहे, μsn. मला सांगा दोघांच्या लेफ्ट हँड साईड काय आहेत, राईट हँड साईड काय असणार आहे. म्हणजे तुम्ही इथं कसं लिहिणार बघा, mg इज इक्वल टू μsn. बरोबर, काय लिहिणार, μsn. मला सांगा g इज इक्वल टू कसं होईल, μsn
अपॉन यम. आता मला सांगा हा जो एन आहे ना, हे एन ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का नाही? एन ची व्हॅल्यू काय? एम आर ओमेगाचा स्क्वेअर किंवा एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता बघा इथं एन ची व्हॅल्यू काय आहे? एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता ही एन ची व्हॅल्यू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ही उचलली आणि इथं जर पुट आउट केली तर बघा इक्वेशन कसं मिळते बघा. हे असं होतंय जी इज इक्वल टू म्यू एस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम. हे एम एम काय झालं रे? कॅन्सल. मला सांगा जी इज इक्वल टू काय झालं? म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. तुम्हाला काढायचंय काय? व्ही. काय काढायचंय तुम्हाला? व्ही. मग मला सांगा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल? आर जी अपॉन म्यू एस. बरोबर. आर जी अपॉन हे आर इकडे गेलं, हे व्ही आहे असं राहिलं आणि म्यू एस अपॉन आलं. मग व्ही इज इक्वल टू काय होईल? अंडर रूटामध्ये आर जी अपॉन म्यू एस. आणि तीच तर तुमची इथं व्हॅल्यू दिलेली आहे. कळलं का? तीच तुमची व्हॅल्यू आहे. तर लक्षात घ्या कमीत कमी व्हॅल्यू जर तुम्ही मृत्यू गोलामध्ये किंवा ज्याला तुम्ही वेल ऑफ डेथ म्हणता त्या विहिरीमध्ये किंवा त्या गोलामध्ये जर तुम्ही गाडी चालवत असाल तर कमीत कमी तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे? अंडर रूटामध्ये आर जी अपॉन म्यू एस. किती असायला पाहिजे? अंडर रूटामध्ये आर जी अपॉन म्यू एस. समजलं सर्वांना व्यवस्थितपणे? डन. थँक्यू. धन्यवाद.